पावसातली ती शेवटची भेट. नरमध्ये हर जिंदगी भर. नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज आपल्या अनोखी कथाकट्ट्यावर एक नवीन काल्पनिक प्रेमकथा ऐकायला. पुण्यातला तो जुलै महिना. आकाश भरून आलं होतं. पुणे शहरावर सतत पावसाची सरी कोसळत होत्या. आरव नेहमीप्रमाणे SC रोडवरच्या एका छोट्या कॅफेमध्ये बसला होता. खिडकीतून पडणाऱ्या पावसाकडे तो रिकाम्या नजरेने बघत होता. आज नेमके 3 वर्ष पूर्ण झाली होती त्या दिवसाला. ती अन्वी. पहिल्यांदा तो तिला भेटला होता तेव्हासुद्धा असाच पाऊस पडत होता. पहिली भेट, कॉलेजचा पहिला दिवस. सगळीकडे गडबड, नवीन चेहरे, नवीन वातावरण. शांत स्वभावाचा कोपऱ्यात बसून नोट्स लिहित होता. कोणीतरी अचानक धावत येऊन त्याच्यावर आपटली. सॉरी, पावसामुळे सगळं ओलं झालं. बघा ना माझ्या फाईल्समध्ये पेपर्स. ती केसांवरचं पाणी झटकत होत म्हणाली. त्या हसणाऱ्या कोणीतरी वेगळंच होतं. मन जिंकणार. ठीक आहे, मी मदत करतो. त्या दिवसापासून त्यांची मैत्री झाली. मैत्री ते प्रेम. दोघं रोज एकत्र बसू लागली कॅन्टीनमध्ये. अन्वी खूप बोलकी आणि आरव शांत. ती त्याला हसवायची, तो तिचा ऐकायचा. एक दिवस पावसात भिजत अन्वी म्हणाली, आरव, तुला कधी वाटतं का की काही लोक आपल्याला आधीपासूनच ओळखायचे असतात? आरव हलकसा हसला. हो, कदाचित मागच्या जन्मातले असतील. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्या नजरेत उत्तर होतं. तिला त्याच्यावरचं प्रेम झालं होतं. कॉलेजच्या शेवटचं वर्ष. प्लेसमेंट सुरू झाल्या होत्या. एक संध्याकाळी दोघं कॉलेजच्या टेरेसवर उभे होते. खाली पाऊस आणि वर ढग. अन्वी धाडस केलं, आरव, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तो म्हटला, बोल ना. मला तू आवडतोस, फक्त मित्र म्हणून नाही. क्षणभर सगळं शांत झालं. फक्त पावसाचा आवाज. आरवच्याही मनात तीच भावना होती, पण तो त्या जबाबदाऱ्यामुळे बोलू नव्हता शकत. तो म्हणाला, मला पण तू आवडतेस, पण आता आपल्याला करिअर बनवायचं आहे. ती म्हणली, मी तुझ्यासाठी थांबेन, कारण मला विश्वास आहे तू नक्की परत येशील. आरव नोकरीसाठी बँगलोरला आणि अन्वी इथेच राहिली. सुरुवातीला खूप कॉल्स मेसेजेस करायचे, पण नंतर दुरावा वाढला, मतभेद वाढली, गैरसमज वाढले. एक दिवस तिचा मेसेज आला, आरव, प्रेम फक्त आठवणींवर जगू शकत नाही. तुला वेळ नाही आणि मी फक्त वचनांवर राहू शकत नाही. आरवने तिला खूप फोन केले, तिने उचलले नाही. पहिल्यांदा त्याला असं वाटलं की तो काहीतरी गमवतोय. 3 वर्षानंतर आज तो पुण्यात आला होता, त्याच कॅफेमध्ये. ती आत आली. थोडी बदलली होती, पण तेच डोळे, तेच हसू. दोघांची नजरानजर झाली. क्षणभर वेळ थांबला. ती म्हणाली, हाय. तो म्हणाला, हाय, पण थरथरत्या आवाजात. दोघांनीही समोरासमोर बसले. कशी आहेस तू? छान. मीही छान, पण काहीतरी अपूर्ण आहे. ती शांत झाली. आरव पुढे म्हणाला, मी त्यावेळी चुकीचा होतो. मला वाटलं करिअर सगळं आहे, पण यश मिळाल्यावर कळलं केअर करायला तू नाहीस तर त्याला अर्थ नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आरव पुढे म्हणाला, मी पुढे जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण पावसात तू आठवतेस. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता. तो उठला. त्यावेळेस मी तुला थांबवलं नाही सांगितलं. मीच थांबतो कायमचा. ती हसत म्हणाली, उशीर झालाय असं वाटत नाही का? आरवने तिचा हात हलकेच धरला. जर प्रेम खरं असेल तर वेळ कधीच उशीर करत नाही. क्षणभर शांतता. मग ती उठून त्याच्या मिठीत शिरली. बाहेर पाऊस थांबला होता. शेवट. कधीकधी प्रेम हरत नाही, ते फक्त थांबतं. योग्य वेळ येण्याची वाट बघतं. आरव आणि अन्वीची गोष्ट परत सुरू झाली. तर मित्रांनो, कहाणी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझं ब्रीद वाक्य नेहमी लक्षात ठेवा, धर्मो रक्षती रक्षता. तुमचीच मैत्रीण आणि लेखिका सौनंदा फडणीस कुलकर्णी. चला तर मग आता भेटूया पुढच्या मंगळवारी एका नवीन अशाच सुंदर कथेसाठी आपल्या अनोखी कथा कट्ट्यावर. तुमचा प्रतिसाद द्यायला मला विसरू नका. तुमच्या प्रतिसादानेच मोटिवेशन मिळतं. थँक्यू.